नमस्कार, डीसीएन महाराष्ट्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा आपण एक थोडक्यात पण महत्त्वाचा आढावा आपण या शोच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि हा शो दररोज संध्याकाळी 7 वाजता डीसीएन महाराष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रकाशित होणार आहे. तर तुम्ही डीसीएन महाराष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला आजची आपण घडामोडी जाणून घेऊ. आजची पहिली घडामोड अशी की राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत सकाळी 11 वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती कारण सरकारने जे पाठीमागे त्रिभाषा सूत्रीकरणाचे जे 2 GR काढले होते ते GR काल त्यांनी रद्द केले. GR रद्द केल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आपल्या पदाधिकाऱ्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधणार होते. त्यामुळे सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राज ठाकरेकडे लागलेलं होतं. राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये जे बोलले त्याचे आपण काही ठळक मुद्दे काढलेले आहेत. एका पत्रकाराने राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी असं उत्तर दिले की जाधव समिती असो किंवा दुसरी कोणतीही समिती असो, 1ली ते 5वी ते हिंदी सक्ती होऊ देणार नाहीत हे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. त्यामुळे भाषेवर चर्चा करण्यापेक्षा विधिमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा करावी असा सल्ला राज ठाकरे यांनी सर्व सदस्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. त्यांनी पत्रकारांचे आभार मानले, संपादकाचे आभार मानले. ज्यांनी ज्यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. आजची दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे आजपासून 3 आठवड्यासाठी महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनामध्ये एकूण 14 विधेयक मांडण्यात येणार आहेत. यामध्ये जनसुरक्षा सारख्या महत्वाचा विधेयक सुद्धा मांडण्यात येणार आहे ज्यावर खूप गदारोळ झालेला आहे. आणि हे पाहणं रंजक ठरणार आहे की या अधिवेशनात तरी हा जनसुरक्षा कायदा सरकार पारित करून घेणार का. विरोधकांचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध या विधेयकाला आहे. त्याचबरोबर 57,509 कोटीची पुरवणी मागणी सुद्धा अजित पवारांनी आज विधिमंडळात सादर केलेली आहे. आजच्या काही ह्या महत्वाच्या घडामोडी होत्या. आजचा पहिला दिवस होता. हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या डीसीएन महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.